भारत माता की दरकार, अरे प्रगति और खुशहाली भारत माता की है दरकार, वोट करोगे तभी तो मिलेगी ना वंचाई सरकार, अरे वोट करोगे तभी तो मिलेगी ना वंचाई सरकार. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित उमेश गराड, इयत्ता 10व्या वर्गाचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव अरविंद विद्यालय गराड. मित्रांनो, मतदार हा लोकशाहीचा भाग्यविधाता असतो. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये जगातील सर्वात जास्त लोकशाही आहे आणि या लोकशाहीची जर ताकद म्हटली ना तर इथली जनता. मित्रांनो, पहिल्यांदा काळी 21व्या वर्षानंतरच आपल्याला मतदान करता येत होतं, परंतु आता 18 वर्षाच्या नंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. परंतु मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर त्या प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं बहुमूल्य मत दिलं पाहिजे, हे प्रथम जबाबदारी. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जीवन शिक्षणच्या अध्यायामधून, स्त्रोतियाने केला प्रश्न खेळे शहराहुनी महान, ऐसे म्हणतो आपण जनपरी कुण विसरल. शहरात आहे उच्च शिक्षण, काय म्हणतात पा, शहरात आहे उच्च शिक्षण, ते खेड्यात पावेल कोण, जरी याला कोणी शिकवलं तरी होतो गावंडळ. मान्यवर, मला याचा काही वेगळाच वाटतोय. आता त्याचा वेगळा कसा वाटतोय मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही गावात जाल तर गावात मतदानाची टक्केवारी मला जास्त प्रमाणात वाटतोय आणि शहरात हे कमी. असं का? शहरात तर सुशिक्षित व्यक्ती तर जास्त असतात, गावात तर शेतकरी वगैरेच असतात, परंतु शहरापेक्षा गावात जास्त. तर जे शिक्षित व्यक्ती आहेत त्यांना आतापर्यंत मतदानाची किंमत कळलीच नाही. गावाकडल्यांना कळवण्यापेक्षा मला वाटतोय शहराकडल्यांना, जे सुशिक्षित व्यक्ती आहेत त्यांना कळवण्याची गरज आहे. माझी गोष्ट कळली सर्वांना? माझी गोष्ट पटली का सर्वांना? टाइम जाऊ द्या, फक्त आता आपण समोरचा भविष्य आहोत. या समोरच्या भविष्याला सांगणं आहे की आता आपल्याला जागृत व्हायचं आहे मित्रांनो, संघटित व्हायचं आहे. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत हा देश स्वतंत्र होणार नाही. कोण म्हणते भारत देश स्वतंत्र झाला? मी नाही म्हणत भारत देश स्वतंत्र झाला. कुणा म्हटलं भारत देश स्वतंत्र झाला? त्या दिवशी स्वातंत्र्य मतदान होईल, त्या दिवशी मी म्हणेल की भारत देश आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्या महावीरांचा बलिदान सार्थक होईल मित्रांनो, जर स्वातंत्र्य मतदान ठरेल. परंतु असं होत नाही. आपण पैशाच्या लालची किंवा एका व्यसनाच्या लालची जातो आणि 5 वर्षापर्यंत एक आपला राजकारण किंवा राज्य एका गलत व्यक्तींच्या हातात देतो नाही. अशी गलती आतापर्यंत होत होती, परंतु आता आपल्याला करायची नाहीये. आता संघटित व्हा, जागृत व्हा. त्यानंतर देशाच्या कर्तव्य आपल्या हातात, देशाच्या सर्व गोष्टी आपल्या हातात. परंतु आपल्याला जोपर्यंत आपण जागृत होणार नाही. आता एक गोष्ट मित्रांनो, हे व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे माणसाला लागलेली एक कीड, ज्या आपल्या व्यक्तींना काढायची आहे. परंतु आताची प्रगती काय करते, मी शाळेत बघतो मॅडम, तर शाळेमध्ये कोणत्याही शाळेत जा, माझ्या शाळेत, तुमच्या शाळेत, कोणत्याही शाळेत जा, पण हा व्यसन म्हटलं म्हणजे नाही का घाणारली चीज असतो. कुणाला खर्याचा व्यसन, कुणाला दारूच्या व्यसन, कुणाला कशाच्या व्यसन, कुणाला जाऊ द्या, सर्वात व्यसन आहे. परंतु व्यसन म्हणजे आपला राजकारण वाईट हातात देणं नाही, तर त्यांना चांगल्या व्यवस्थित हातात सोपवणं आपलं कर्तव्य आहे. मतदान, जर मतदान म्हटलं ना तर एका मतदानाने काय होते हे सर्वांनी सोडलं तर हा भवितव्य आपल्या देशाचा ढासाळेल. म्हणून आपल्याला सर्वांना जाणून द्यायचं आहे का मतदान म्हणजे आपल्या हातात, सत्ता म्हणजे आपल्या हातात. लोकशाही म्हणजे काय होते आता कळलं का सर्वांना? लोकशाही, मॅडमनी म्हटलं लोकशाही म्हणजे काय? अरे लोकशाही म्हणजे लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे ते लोकशाही होय, म्हणजे ते लोकशाही होय. परंतु आपण त्या लोकशाहीला जपून आणि मतदानाचा अधिकार सर्वांना कडवून आपल्या देशाच्या भवितव्य, आपल्या देशाच्या उज्ज्वल, आपल्या देशाच्या सार्थक करू. म्हणून मी लास्टवर एकच म्हणेन, बनो देश के भाग्य विधाता, जागो रे प्यारे मतदाता. अरे बनो देश के भाग्य विधाता, अब जागो रे प्यारे मतदाता. बच्चा बच्चा कर पुकार, अब वोट डालो, अब हर तोड़. धन्यवाद मॅडम.